तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। पोलीस कोठडीमध्ये आता वाल्मिक कराडला पोलीस घेऊन जात आहेत। 7 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आलेली आहे। अर्थात 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराड आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। तर आता वाल्मिक कराडला पोलीस कोठडीमध्ये नेलं जात आहे। ही काही दृश्य आपण पाहतोय। तर कराडच्या समर्थकांकडनं या ठिकाणी फाशीची शिक्षा, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा। काय गाडीत घेणार आहे तुम्ही? काय मला हात नाही लावू शकत, हात नाही लावायचं, मला हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जात आहे, माणसांना मारलं जात आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं, त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। ही मागणी ॲडव्होकेट हेमा पिंपळे। आमच्या बरोबर महिला आहेत आमच्या बरोबर। आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीनं पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेलं नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। काय कायदा हातात घेतलाय मी? काहीच नाही। मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं। ॲडव्होकेट हेमा पिंपळे, मी म्हणते बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं, बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। सगळं पब्लिक आउटक्राय मुळे झालंय, सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही। मकोका कधी लागला सगळ्यांना? रस्त्यावरची लढाई लढल्यावर लागला, रस्त्यावरची लढाई। अरे हवा येऊ दे जरा। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पण पाहतो या ठिकाणी पोलिसांकडून धक्काबुक्की जी आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते।